ब्लड प्रेशर बद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत आणि त्याबद्दल मी या व्हिडिओत पुढे बोलणारच आहे. पण त्याआधी ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय आणि त्यात जे 2 आकडे असतात त्या आकड्यांचा अर्थ आधी आपण समजून घेऊयात. आपलं हृदय एका ठराविक लयीमध्ये आकुंचन आणि प्रसरण पावत असतं. ते जेव्हा आकुंचन पावतं त्यावेळेला मोठ्या जोराने आपल्या धमन्यांमध्ये रक्त पंप केलं जातं आणि त्यामुळे त्या रक्ताचा धमन्यांवर जो दाब पडतो तो दाब आपण जेव्हा मोजतो ते म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असतं. या उलट जेव्हा आपलं हृदय प्रसरण पावतं त्यावेळी धमन्यांवरचा रक्ताचा दाब थोडा कमी होतो. त्या ब्लड प्रेशरला आपण डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं जर ब्लड प्रेशर 120/80 असेल तर 120 हे त्याचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असतं आणि 80 म्हणजे खालचं हे त्याचं डायस्टोलिक ब्लड प्रेशर असतं. आता ही दोन्ही रीडिंग्स अत्यंत महत्त्वाची आहेत. ते का त्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. पण त्याआधी ब्लड प्रेशर अगदी अचूकपणे मोजणं फार महत्त्वाचं असतं आणि ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो अगदी नक्की बघा. आता ब्लड प्रेशर तपासत असताना पेशंटनी कसं बसायला हवं किंवा कुठल्या पोझिशनमध्ये झोपायला हवं हेही फार महत्त्वाचं असतं. ब्लड प्रेशर जर आपल्याला अचूक रीडिंग हवं असेल तर अनेक प्रकारची आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि काय काय काळजी घ्यायला हवी याबद्दलची यादी मी इथे दाखवली आहे. आणि ही सगळी काळजी घेऊन जर ब्लड प्रेशर तपासलेलं असेल तर ते योग्य ब्लड प्रेशर आहे असं आपण समजतो आणि मग त्यापुढे जाऊन ते ब्लड प्रेशर नॉर्मल आहे का कमी आहे का जास्त आहे हे आपण ठरवतो. आता नॉर्मल ब्लड प्रेशर कशाला म्हणायचं? सिस्टॉलिक आणि डायस्टोलिकची जी मर्यादा ठरवलेली आहे त्याच्या आत जर ब्लड प्रेशर असेल म्हणजे दोन्ही रीडिंग्स जर त्याच्या आत असतील तर त्याला आपण नॉर्मल ब्लड प्रेशर असं म्हणतो. आता ही रेंज ऑफ नॉर्मॅलिटी किंवा ही जी मर्यादा आहे ही लहान मुलांमध्ये वेगळी आहे आणि 18 वर्षाच्या वरच्या म्हणजेच प्रौढांमध्ये ती वेगळी आहे. प्रौढांमध्ये कुठल्याही वयाला किंवा अगदी स्त्रीला किंवा पुरुषांना ब्लड प्रेशर हे 120/80 च्या खालीचं असलं पाहिजे आणि तेच नॉर्मल धरलं जातं. आता काही व्यक्तींमध्ये ब्लड प्रेशर अगदी 90/60 च्या पेक्षा खाली असतं. त्याला आपण लो ब्लड प्रेशर म्हणतो. लो ब्लड प्रेशरवर मी एक वेगळा व्हिडिओ करीन आणि त्यामध्ये पुढे कधीतरी मी बोलीन. आज मात्र आपण हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय, त्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात याबद्दल मी बोलणार आहे. आता हाय ब्लड प्रेशर किंवा नॉर्मल ब्लड प्रेशर हे समजून घेण्यासाठी हे जे तुम्हाला इथे टेबल दिसतं आहे त्या टेबलमध्ये जी रीडिंग्स दाखवलेली आहेत त्याप्रमाणे आम्ही पेशंटचं ब्लड प्रेशर हाय आहे का नॉर्मल आहे हे ठरवत असतो. आता जर या टेबलमध्ये तुम्ही बघितलं तर ह्या हिरव्या रंगात जे दिसतं आहे ते म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 120च्या कमी आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 80 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरीच्या पेक्षा कमी म्हणजेच नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 120 ते 129 मध्ये आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 80च्या पेक्षा कमी असणं हे इलेव्हेटेड ब्लड प्रेशर आहे. आता हायपरटेन्शनच्या 2 स्टेजेस आहेत. पहिल्या स्टेजमध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 130 ते 139 मध्ये
किंवा डायस्टोलिक ब्लड प्रेशर 80 ते 89 मध्ये जर असेल तर त्याला आपण स्टेज 1 ब्लड प्रेशर म्हणतो. आणि सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 140 किंवा त्यापेक्षा जास्त किंवा डायस्टोलिक ब्लड प्रेशर 90 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण स्टेज 2 हायपरटेन्शन म्हणतो. ब्लड प्रेशर बद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे की थोडंसंच वाढलेलं ब्लड प्रेशर आहे म्हणजे काही फार त्रास नाही, किंवा फक्त सिस्टॉलिक वाढलेलं आहे म्हणजे काही काळजी करण्याचं नाही. आणि हे गैरसमज अगदी मनातून काढून टाकणं आवश्यक आहे, कारण दोन्ही ब्लड प्रेशर सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक ही नॉर्मल रेंजमध्ये असणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जर आपलं वाढलेलं असेल तर आपल्याला हार्ट अटॅक येण्याची किंवा पॅरालिसिसचा अटॅक येण्याची किंवा हार्ट फेल्युअर होण्याची आणि किडनीज निकामी होण्याची शक्यता असते. डायस्टोलिक ब्लड प्रेशर जर वाढलेलं असेल तर आपली जी मुख्य धमनी आहे म्हणजे ॲओर्टा आहे, त्या ॲओर्टाच्या ॲब्डॉमिनल पार्टमध्ये एक प्रकारचा फुगवटा येऊ शकतो ज्याला आपण ॲओर्टिक ॲन्युरिझम म्हणतो. आणि त्यामध्ये या धमनीची जी वॉल आहे किंवा भिंत आहे ती नाजूक होऊन ती फुटू शकते आणि अगदी जोरात ब्लिडिंग होऊन व्यक्तीला मृत्यू येऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्याला हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे की दोन्ही रीडिंग्स सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक ही अगदी महत्त्वाची आहे. बऱ्याचशा पेशंटमध्ये जरी ब्लड प्रेशर वाढलेलं असलं तरी त्यांना वर करणे काहीही त्रास होत नसतो आणि त्यामुळे ते ब्लड प्रेशर तपासलंच जात नाही आणि तपासलंच न गेल्यामुळे त्याचं निदान होत नाही. काही लोकांमध्ये असं होतं की रुटीन तपासण्यांमध्ये ब्लड प्रेशर तपासल्यावर त्यांना हायपरटेन्शन आहे याचं निदान होतं, पण दुर्दैवाने अनेक लोकांमध्ये त्यांना हार्ट अटॅक आल्यावर किंवा स्ट्रोक आल्यावर किंवा त्यांचं हृदय निकामी झाल्यावर त्यावेळी ज्या तपासण्या होतात त्या तपासण्यांमधून त्यांना हायपरटेन्शन आहे हे लक्षात येतं आणि त्यावेळेपर्यंत खरोखरीच खूप उशीर झालेला असतो. ज्यांचं निदान झालेलं आहे अशा लोकांची टक्केवारी जर आपण बघितली तर ती जवळपास 20 ते 30% आहे. पण ज्यांचं तपासलंच जात नाही आणि त्यामुळे निदानच झालं नाही अशा लोकांची टक्केवारी जर आपण एकत्र केली तर कदाचित 50% प्रौढांमध्ये आज आपल्याला हायपरटेन्शन आहे असं दिसून येईल. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा आज हायपरटेन्शन आम्हाला दिसून येतं. म्हणून लहान मुलांमध्ये सुद्धा वर्षातून निदान एकदा तरी ब्लड प्रेशर तपासलं जावं असं आम्ही सांगतो. आपलं ब्लड प्रेशर तपासलंच गेलं नाही आणि त्यामुळे हायपरटेन्शन आहे की नाही हे आपल्याला कळलंच नाही असं व्हायला नको, म्हणून वर्ष 6 महिन्यातून एकदा तरी ब्लड प्रेशर तपासून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. हायपरटेन्शनला आम्ही सायलेंट किलर असं म्हणतो आणि या सायलेंट किलरला आपल्यापासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं ब्लड प्रेशर नीट अचूकपणे तपासून घेणं. आता या सायलेंट किलरला तोंड कसं द्यायचं, काही गोष्टी जीवनशैलीमध्ये बदल करून आपण गोळ्या औषधं कमी करू शकतो का किंवा दूर ठेवू शकतो का याबद्दल मी पुढच्या व्हिडिओत बोलणार आहे. आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहून कळवा आणि हे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज मिळण्यासाठी आरोग्यधन चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या ओळखीपाळखीच्या लोकांनाही या चॅनलबद्दल सांगा. धन्यवाद.